परिच्छेद केंद्र आणि घटक राज्ये यांच्या आर्थिक संबंधांचा विचार करता आर्थिक बाबतीत केंद्राची राज्यावरील पकड किती मजबूत आहे हे स्पष्ट होते. संघराज्यात केंद्र सरकार आणि घटक राज्ये दोन्हीही आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र व स्वावलंबी असावीत असे म्हटले जाते. परंतु आपल्या घटनेने या बाबतीत घटक राज्यांना बरेचसे परावलंबी बनविले आहे. घटनाकारांनी केंद्र व घटक राज्ये यांच्यातील संबंधाचा विचार करताना बळकट केंद्र हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच सर्व तरतुदी केल्या आहेत. त्याचे प्रत्यंतर आर्थिक संबंधामध्येही येते. परिच्छेद राज्यघटनेतील या तरतुदींमुळे केंद्र राज्य संबंधात काही वेळा तणाव निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळते. राज्यांची उत्पन्नाची साधने खूपच मर्यादित असल्याने त्यांना प्रत्येक बाबतीत केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. परंतु केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत राज्य सरकारे कधीच समाधानी नसतात. आमच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यास केंद्राकडून आम्हाला पुरेसे अर्थसहाय्य मिळू शकत नाही अशी तक्रार घटक राज्ये वरचेवर करीत असतात. त्यामध्ये काही वेळा पक्षीय राजकारणाचाही भाग असतो. केंद्र सरकारविरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्य सरकारला आर्थिक सहाय्याच्या बाबतीत दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. हे आरोप अगदीच निराधार असतात असे म्हणता येणार नाही. राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाविषयीची तत्त्वे ठरवून देण्याचे काम वित्त आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. परंतु वित्त आयोगानेही राज्याच्या गरजांकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा तक्रारी होत असतात. राज्यावरील आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगाचाही आधार घेतला असल्याचे काहींचे म्हणणे आहे. अखेरीस वित्त आयोगाची नियुक्ती केंद्र सरकारच करीत असते. ही वस्तुस्थिती विचारात घेता आयोगाच्या भूमिकेविषयी कोणी शंका घेत असेल तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वरील पार्श्वभूमीवर आपल्या आर्थिक परावलंबित्वाबाबत राज्यांनी केंद्र शासनाला दोष देणे स्वाभाविक ठरते. त्यातूनच केंद्र आणि राज्ये यांच्यातील आर्थिक संबंधाचा फेरविचार करण्यात यावा आणि राज्यांना अधिक आर्थिक अधिकार देण्यात यावे या मागणीला देशातून वाढता पाठिंबा मिळू लागल्याचे दिसून येत आहे. परिच्छेद संघराज्य व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे काम करण्याची प्रक्रिया होय. केंद्र आणि राज्य या दोन्ही घटकांना स्वतंत्र काम करण्यासाठी पुरेसा वित्तीय पुरवठा तेवढाच महत्त्वाचा असतो.